अमरावती पॅटर्न मध्ये हे फायबरचं जे मुकुट आहे हा आपला मास्टर पीस आहे, ज्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पण ह्या पीसमध्ये पण आपल्या ह्या चेहऱ्यामध्ये पण अजून 2-3 व्हरायटी आहेत, ज्याचे हे डोळे कोरलेले आहेत. ते कोरलेल्याला हे जे वर्क केलेलं आहे सिलिकॉनचं आणि जो ब्लॅकरचं जे वर्क केलेलं आहे त्यामुळे त्या मुकुटानं नाव पडलं लेन्सचं मुकुट बोलतो आपण, जो ओरिजिनल पीस. त्याच्यानंतर ह्याला एक असं छान जिवंत रूप पण जिवंत म्हणजे ते बोलके डोळे होऊन जातात. बरोबर. आता हा जो आहे हा पण अमरावती पॅटर्नचाच आहे. ही जी त्याची कॉपी आहे मास्टर पीसची, त्याच्यामध्ये हे चिटकवलेले डोळे आहेत, ते तुम्ही बघू शकता. बरोबर. तर ह्यामध्ये आणि ह्यामध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकतात, तर तुम्ही हाच प्रिफर कराल. आणि हे जो आहे हा तिसरा जो आहे आपला, हा जो हे डोळे ह्याला सेम मुकुट आहे, फक्त हे चिटकवलेले लेन्सच्या प्रकारमध्ये हा प्रिंटेड डोळे आहेत. ओके. आहे ह्याच्यामध्ये हे जे डोळे आहेत हे साध्या मुकुटाचे डोळे आहेत, हे कागद प्रिंट आहेत. हे जे डोळे आहेत हे आपले कोरलेले डोळे, कोरलेल्या डोळ्याला ह्याला लेन्सचं वर्क दिलेलं आहे. आणि ही जी फिनिशिंग केलेली आहे आपली स्किन फिनिशिंग केलेली आहे. बरोबर. ही फक्त पिंकिश टोन मध्ये केलेली आहे आपण, त्यामुळे हे हा जो मुकुट आणि ह्या मुकुटामध्ये खूप डिफरन्स आहे. बरोबर. तुम्ही बघताना सुद्धा बघू शकता ह्याचा जो स्किन टोन आहे किंवा जो चेहऱ्याचे भाव आहे ह्या चेहऱ्यापेक्षा खूप वेगळे दिसतात आहे, बघू शकतात. त्यामुळे हा खूप नॅचरल आणि रिअलिस्टिक वाटतो आहे. त्याचबरोबर हे जे डोळे बघू शकता तुम्ही किती मस्त वाटतात आहे ह्या डोळ्यांपेक्षा, कारण ह्याच्यामध्ये थोडं एक वेगळं लुक आणायचा प्रयत्न केलाय दादानी, आणि त्यामुळे हे मुकोटे आहे ना अतिशय सुंदर दिसतात. आणि मला तर हा मुकोटा खूप आवडला आहे. जे चेहरे आहेत त्या चेहऱ्यामधला हा मास्टरपीस सगळ्यामध्ये, ज्याच्यामध्ये डोळ्यांमध्ये हे जे कोरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे लेन्सचं वर्क केलेलं आहे. आपल्याकडे तशा अमरावतीमध्ये असेल अजून 3 कॉपी आहेत, त्याच्यामध्ये ही फर्स्ट कॉपी जी ओरिजिनल बोलतो, हे मास्टर कॉपी बोलतात. तर हे बघू शकतात किती सुंदर दिसते, एक एक चेहरा तुम्ही पाहू शकतात, किती मस्त वाटतोय. बोलके डोळे आणि भावपूर्ण वाटतो एकदम, आणि बोलके डोळे आहेत. ह्यात पण सेम डोळ्यांमध्ये आखणी केलेली आहे ना. सेम हे 3 मुकुट सेम बघू शकतात. त्यामुळे किती नॅचरल लुक आलेलं आहे गौरीला. आणि ह्याच्यावर हे दागिने घातल्यामुळे आणखी उठावदार दिसतात आहेत. नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नेहमीच प्रमाणे आपण आपल्या चॅनलवर काहीतरी नवीन घेऊन येत असतो. तर आज मी पुन्हा तुमच्यासाठी बेस्ट असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आता आपला गौरी गणपतीचा सण जवळ येतो आहे आणि आपल्याला काय लागणार आहे तर गौरीसाठी सुंदर सुबक असे मुखवटे, त्याचबरोबर छान असे फायबरमध्ये POP मध्ये आपल्याला अंग लागणार आहेत, आणि त्याबरोबर छान छान अशा साड्या आणि ज्वेलरी लागणार आहे. तर सर्व काही आपण तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच शॉपमध्ये उपलब्ध करून देणार आहे. तर आज आपण आलो आहे दिगंबरा आर्ट्स या शॉपमध्ये, जे आहे गणेश नगर लालबाग या ठिकाणी. आणि तुम्ही माझ्या पाठीस बघू शकता छान असा गौरी नटवून ठेवले आहेत, त्या एकदम सुंदर आणि सुबक दिसत आहे. तर तुम्हाला सुद्धा आता उत्सुकता झाली असेल की आणखी काय काय आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करतो आहे. तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा छान छान अशा गोष्टी पाहता येतील. तर मित्रांनो, आता आपण आहे ना दिगंबरा आर्ट्समध्ये आलो होतो. आता तुम्हाला इथे कसं यायचं हा प्रश्न पडला असेल, तर इथे बघू शकता छान छान गौरी आहे ना नटवून बाहेरच लावलेले आहे. छान छान अशी ज्वेलरी सुद्धा त्यांना घातलेली आहे. तर आता आपण आहोत गणेश नगर या ठिकाणी. तर गणेश नगरची एंट्री इकडनं आहे, आणि या साईडला आपण बघाल तर लालबागच्या राजाचा मंडप आहे. आणि इथेच आहे ना आपलं दिगंबरा आर्ट्सचं हे शॉप आहे. SB खामकरच्या बाजूला आणि आनंद ज्वेलर्सच्या बाजूला अगदी आपल्याला हे शॉप मिळणार आहे. तर लवकरात लवकर या आणि छान छान अशी गौरीची शॉपिंग इथे करा, कारण तुम्हाला खूप सुबक सुंदर देखणे असे गौरीचे मुखवटे आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. आज आपण आता दिगंबरा आर्ट्स इथे आलो आहे, आणि तुम्ही बघू शकता बाहेर किती मस्त मस्त अशा गौऱ्या आहे ना नटवून दागिन्याने सजवून ठेवलेल्या आहेत, आणि अतिशय सुंदर अशा या गौऱ्या दिसतात आहे. एक से एक रूप आलेले आहे गौऱ्यांना. आणि आता इथे आपण कसं यायचं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर आता आपण आहोत गणेश नगर लालबाग इथे, आणि आता आपल्यासोबत आहे सागर दादा. तर सागर दादा आपल्याला आता इथे गौरींचे वेगवेगळे मुखवटे, त्याचबरोबर गौरीला लागणारे दागिने आणि साड्या आणि बॉडी, फायबर बॉडी, POP बॉडी, हे सर्व गोष्टी आपल्याला आता दाखवणार आहे. तर नमस्कार दादा. नमस्कार. मी सर्व भाविकांचं आणि सर्व आपल्या यूट्यूबवाल्यांचं आणि मेन म्हणजे प्रणयचं सगळ्यात मोठा मी आभारी आहे, की जेणेकरून आपलं हे चॅनल, आपलं गौरीचा दिगंबरा आहे शॉप, हे सर्व लोकांपर्यंत तू पोहोचवतोय. त्याबद्दल मी तुझं पहिलं धन्यवाद. आता आपण जो आहे आपल्याकडे जे गौरीचे जे मुखवटे आहेत आपल्याकडे 200 रुपयापासून चालू आहे. तर आपल्याकडे हे जे 200 रुपयाले जे मुकुट आहेत, 200 रुपयाचे मुकुट आहेत. त्याच्यानंतर हे आपल्याकडे हे जे मुकुट आहेत हे 300 रुपयाला मुकुट आहे. पण ह्या 300 रुपये मुकुटमध्ये पण आपण लेन्सचा प्रकार आणलेला आहे.
तर ते यंदाचं नवीन आहे. हे ते नवीन आहे, एकदम एकदम नवीन आहे. तर काय आहे ते आता आपण पाहून घेऊया. तर हा बघू शकतात, हा जो मुकुट आहे हा लेन्सवाला आहे. तर ह्याच्यात काय वेगळं आहे दादा? ह्याच्यामध्ये जे वेगळे आहे, ह्याच्यामध्ये हे जे डोळे आहेत हे साध्या मुकुटाचे डोळे आहेत, हे कागद प्रिंट आहेत. हे जे डोळे आहेत हे आपले कोरलेले डोळे, कोरलेल्या डोळ्याला ह्याला लेन्सचं वर्क दिलेलं आहे. आणि ही जी फिनिशिंग केलेली आहे आपली स्किन फिनिशिंग केलेली आहे. बरोबर. ही फक्त पिंकिश टोन मध्ये केलेली आहे आपण. त्यामुळे हे हा जो मुकुट आणि ह्या मुकुटामध्ये खूप डिफरन्स आहे. बरोबर. तुम्ही बघताना सुद्धा बघू शकता ह्याचा जो स्किन टोन आहे किंवा जो चेहऱ्याचे भाव आहे ह्या चेहऱ्यापेक्षा खूप वेगळे दिसतात आहे, बघू शकतात. त्यामुळे हा खूप नॅचरल आणि रिअलिस्टिक वाटतो आहे. त्याचबरोबर हे जे डोळे बघू शकतात तुम्ही, किती मस्त वाटतात आहे ह्या डोळ्यांपेक्षा, कारण ह्याच्यामध्ये थोडं एक वेगळं लुक आणायचा प्रयत्न केलाय दादानी. आणि त्यामुळे हे मुकोटे आहे ना अतिशय सुंदर दिसतात आणि मला तर हा मुकोटा खूप आवडला आहे. आणि त्यानंतर आता आपण दुसरा मुकोटा पाहतो आहे, सेम तसाच आहे. त्याच्यामध्ये पण आपण लेन्स वर्क केलेलं आहे. ओके. हा काय पॅटर्न मध्ये आहे बाय द वे? पीओपी मध्ये आहे. पीओपी मध्ये हा आपला साधा आहे. ओके, म्हणजे ह्याचं जे पहिलीचं व्हर्जन आहे. ओके, तर पहिली जो मुकोटा होता हा असा दिसत होता, त्यानंतर ह्याला थोडंसं चेंजेस करून हा मुकोटा बनवलेला आहे यावर्षी. ह्याच्यामध्ये सेम लेन्सेसचा डोळ्यात प्रकार दिलेला आहे, त्यामुळे डोळे बघू शकतात. ह्या डोळ्यांपेक्षा हे डोळे खूप सुंदर आणि रेखीव दिसतात. तर ह्यात जो स्किन टोन दिलाय ना तो अगदी रेग्युलर आणि छान वाटतोय, बघू शकतात. तर मला हा मुकोटा आहे ना खूप आवडला आहे आणि एकदम देखणा असा हा मुकोटा आहे. जर तुम्ही यावर्षी हा मुकोटा नेला तर तुम्हाला नक्कीच लोक विचारतील की तुम्ही कुठनं हे मुकोटे घेऊन आले आहात. हा एक आहे आपला चेहरा, हा पण खूप सुंदर दिसतोय. एखादा लहान मुलीचा चेहरा असतो असा हा गौरीचा मुकोटा आहे, बघू शकतात. आणि ह्याचे डोळ्याचे भाव बघू शकतात. ह्यात पण सेम आहे ना? हो, लेन्सचाच प्रकार आहे. लेन्सचाच प्रकार आहे आणि हा कोरलेला. आणि हे पीओपी मध्ये आहेत ना? पीओपी मध्ये बघू शकतात. आणि ह्याला जसं हे दागिने घातलेत तर चेहरा किती खुलून दिसतोय, बघू शकतात. तुम्ही सजवू शकतात म्हणजे आपले. आणि आपण आपले पाहिजे तसे ओरिजिनल, इमिटेशन असे हे ज्वेलरी घालू शकतात. दागिन्यांचे सुद्धा भरपूर ऑप्शन आजकाल मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तसंच दादांकडे सुद्धा खूप सुंदर दागिने ते घेऊन आलेले आहेत. पुढे जो जाणार आहोत तो अमरावतीचे जे पीस आहेत आपल्याकडे, जे चेहरे आहेत त्या चेहऱ्यामधला हा मास्टर पीस सगळ्यामध्ये, ज्याच्यामध्ये डोळ्यामध्ये हे जे कोरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे लेन्सचं वर्क केलेलं आहे. आपल्याकडे तशा अमरावतीमध्ये असेल अजून 3 कॉपी आहेत. त्याच्यामध्ये ही फर्स्ट कॉपी जी ओरिजिनल बोलतो, हे मास्टर कॉपी बोलतात. तर हे बघू शकतात किती सुंदर दिसते. एक एक चेहरा तुम्ही पाहू शकतात, किती मस्त वाटतोय. बोलके डोळे आहेत आणि भावपूर्ण वाटतोय एकदम. आणि बोलके डोळे आहेत. ह्यात पण सेम डोळ्यांमध्ये आखणी केलेली आहे ना? सेम हे तिन्ही मुकुट सेम आहे, बघू शकतात. त्यामुळे किती नॅचरल लुक आलेलं आहे गौरीला. आणि ह्याच्यावर हे दागिने घातल्यामुळे आणखी उठावदार दिसतात आहेत. आता ह्याच्यानंतर ह्याचे दुसरे काय प्रकार आहेत? ह्याच्यानंतर बघा हा एक आहे ज्याच्यामध्ये हा जो केलेला आहे, हा फर्स्ट जो आहे त्याच्यामध्ये ही स्किन टोन आहे. त्याच्यामध्ये ही थोडी आपण स्किन टोन आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, हा पण छान वाटतोय. याला पण तुम्ही असं स्वतःचे म्हणजे दागिने वगैरे तुम्ही असे त्याला घालू शकतात. ओके, हे बघू शकतात. प्रत्येक मुकुटाला आपण होल देणार आहे. त्याचबरोबर नाकातही होल देणार, म्हणजे तुम्ही नथही घालू शकतात. हे बघू शकतात, खूप सुंदर दिसायला लागला, बघू शकता. आता हा मुकोटा म्हणजे ही जी आहे ही मास्टर कॉपी आहे, ही सेकंड कॉपी आहे ह्याची. आणि हे पीओपी मध्ये आहे. पीओपी मध्ये आहे. ओके, पीओपी मध्ये अजून त्याचे 2 मास्टर म्हणजे 2 कॉपी अजून आहेत त्यांच्या अमरावतीच्या. ते पण तुम्हाला मी दाखवतो. ही अमरावतीमध्ये ही आता तिसरी कॉपी आहे. जसं आता आपण मास्टर कॉपी बघितली, सेकंड कॉपी बघितली, त्यानंतर ही तिसरी कॉपी आहे. ह्यामध्ये काय डिफरन्स आहे? ह्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे ना, ह्याच्यामध्ये जो सेकंड कॉपी जी बघितलेली आहे, बरोबर, तो थोडा आपला स्किन टोन आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये हा थोडा बदामी टोन केलेला आहे. बरोबर, बघू शकतात. आणि हे जे बिंदी आहे, चंद्रकोर आहे, हे सगळं वेगळं वेगळं येणार. हो, म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं आपण ते घेऊ शकतो. काहींवर चंद्रकोर येणार, काही बिंदी. ओके, आणि आपण स्वतः ह्याच्यावर टिकली सुद्धा लावू शकतात. आणि हे खराब होत नाही. ह्याच्यावर कुठलंही आपण कुंकू हळद लावलं तर कुंकू तर लावायचंच नाही. पहिली गोष्ट, कुंकूने मुकुटे ऍक्च्युली आपले जे कुंकू आहेत आता सगळे केमिकल युक्त, त्यामुळे केमिकल आपला कुंकू पासून जेवढं लांब ठेवाल तेवढा तुमचा मुकुटाची ड्युरेबिलिटी वाढत जाते. बरोबर. तर हे बघू शकतात, हे असे मुकुट आहे. ह्यामध्ये हे सर्व आहेत ना? हो, हे बघू शकतात. तर ह्यामध्ये प्रत्येकाचं रूप तुम्ही बघू शकतात, खूप सुंदर दिसतंय. प्रत्येक अँगल मध्ये तुम्ही बघा, दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की हे मुकुटे कसे दिसतात. आणि आता ह्याच्यामध्ये काय साईजेस आहेत आपल्याकडे? छोटी आणि मोठी 2 साईज आहेत त्याच्यामध्ये. ओके, ही छोटी साईज आहे. ओके, हे वाले छोटे साईज आहेत.
आणि हे आपण जे अगोदर बघितलं ते मोठ्या साईज. ओके, पण ह्या सुद्धा थर्ड कॉपी आहेत. हा, ही छोटी आहे म्हणजे त्याची साईज, आणि ही जी आहे ही फोर्थ कॉपी आहे. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये आणखी बघू शकतात फोर्थ कॉपी सुद्धा आपल्याकडे. हे खळीदार आहेत ना? हो, सगळे आपले जे दाखवले तुम्हाला ते सगळे डिम्पल वाले, म्हणजे जिथे खळी आहे. ओके, तर हे बघू शकतात. तर इथे बघू शकता, इथे टिकलीचा एक वेगळा प्रकार दिलेला आहे. त्यानंतर इथे आपण आता चंद्रकोर पाहिला होता. तर आता आपण अमरावती पॅटर्न पाहिले आहे. यानंतर आता आपण काय कुठले पॅटर्न्स पाहणार आहोत? जे आहे पीओपी मध्ये अजून आहे ते सोलापुरी, कोल्हापुरी पॅटर्न व सातारा पॅटर्न, पुणेरी पॅटर्न, हे जे हे मुकोटे आहेत. तर बघू शकतात, खूप वाव दिसतात आहेत, मस्त आहेत. हे आखणी केलेली आहे, आखणी करून आपले डोळे काढलेले आहेत. ओके, हे सर्व आखणीवर आहेत ना? हो हो, खूप छान वाटतात. तर हा जो फेस आहे पहिलावाला, हा कुठला आहे? सोलापुरी. हा सोलापुरी आहे. त्यानंतर हा, तो पण सोलापुरी. ओके, तर हे दोन चेहरे जे आहे हे सोलापुरी आहे. तर पाठी तुम्ही बघू शकता प्रभावळ दिलेले आहे. जनरली सोलापूर, कोल्हापूर या साईडला प्रभावळवाले मुकोटे जास्त यूज केले जातात, कारण त्याच्यावर वेणी वगैरे, पदर वगैरे व्यवस्थित राहतो. त्यानंतर आपण इथे बघू शकता ह्या मुकोट्यांना रेडीमेड ज्वेलरी आहे. तर काही जणांना रेडीमेड ज्वेलरी आवडते, म्हणून असे मुकुट. आता ह्यांच्यामध्ये विदाउट ज्वेलरीवाले मुकुट सुद्धा आहेत ना आपल्याकडे? ह्यांच्यामध्ये म्हणजे सोलापुरी, कोल्हापूरमध्ये ह्यांना आपल्याला जर होल पाहिजे आपण यांना होल करून देतो, जेणेकरून तुम्ही ह्याला तुम्ही टॉप घालू शकता. ओके, पण हे विदाउट ज्वेलरी नाही येणार आहे? नाही, विदाउट ज्वेलरी. ओके, तर आपण ह्याला होल केले तर आपण ओरिजिनल दागिने सुद्धा या मुकुटांना घालू शकतो. तर ते सुद्धा ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर इथे बघू शकता छान अशी नथ घातलेली आहे. त्यानंतर हा कुठला पॅटर्न आहे? कोल्हापुरी. हा कोल्हापुरी आहे. ह्याला पण बघू शकतात पाठी प्रभावळ दिलेली आहे. त्यानंतर गळ्यात बघू शकतात छान असे दागिने दाखवलेले आहे. तसंच इथे बघू शकता आता आपण इथे ठुशी घातलेली आहे. तर इथे तुम्ही ओरिजिनल दागिने गौरीला नेसवल्यावर छानपैकी घालू शकतात आणि सजवू शकतात. त्यानंतर इथे बघू शकतात बिंदीचा हा प्रकार दिलेला आहे. नंतर हा कुठला चेहरा आहे? सातारा पॅटर्न. हा सातारा पॅटर्न आहे बघू शकतात. तर ह्याला आपण बघू शकतात सर्व दागिने घातलेले आहेत. तर ह्याला होल दिले. ह्याला देवी चेहरा बोलतो. ओके, हा देवी चेहरा आहे बघू शकतात. खूप मस्त वाटतं. ह्याचे फीचर्स बघू शकतात तुम्ही. आता ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त हे ग्लॉसी फिनिश येतात की मॅट फिनिश पण मिळतात? फक्त ग्लॉसी येतात. ठीक आहे. त्यानंतर हा एक आहे, हा कुठला आहे? हे अमरावती पॅटर्न आहे, पण त्याला हा टोप केलेला आहे आपण. ओके, बघू शकतात. हा पण एक अमरावतीचा एक वेगळा आहे, परत डिम्पल दिलेला आहे बघू शकतात. म्हणजे आता इथे तुम्ही बघू शकतात हे चेहरे सुद्धा कसे डिफरन्स दिसू शकतात. असा हा एक चेहरा आहे, त्यानंतर अमरावतीचा हा चेहरा आहे बघू शकतात. तर कलर टोनमुळे सुद्धा बऱ्यापैकी डिफरन्स येतो गौरींमध्ये. तर प्रत्येकाची आवड असते त्याप्रमाणे गौरी निवडतात, ते घरी जाऊन तिची पूजा करतात. त्यानंतर हा एक चेहरा आहे, हा पण मस्त आहे बघू शकतात. हा काय? सोलापुरी पॅटर्न. सोलापुरी पॅटर्न म्हणजे तो आपण टिकरचा जो सोलापुरी पॅटर्न पाहिलात त्यातलाच आहे. इथे पण आपण त्यांना एक वेगळं दागिने आणि नथ घालून इथे ठेवलेले आहे. आता आपण जो पाहतो हा देवसेना मुकुट आहे, ज्याला पण आपण पूर्ण सजवू शकतो. जिथे कानातले घालू शकतो, नथ, परत त्याला बिंदी वगैरे, चकोर वगैरे घालू शकतो आपण. तर बघू शकता हा ना देवसेना चेहरा आहे. त्यावर तुम्ही बघू शकता हा एक वेगळा स्किन टोन आहे, छान वाटतो हे. आणि ह्यांची एक रेंज साधारण कितीपासून स्टार्ट होतात? जे आपली स्टार्टिंग आहे 200 पासून ते पण 3,500 पर्यंत आहे आपल्याकडे मुकुट. म्हणजे जसं घ्याल जसा चेहरा असणार, जशी फिनिशिंग, तसा त्या मुकुटाचा रेट आहे. तर बघू शकतात प्रत्येक मुकुटाचं जे फेस टोन आहे किंवा पीओपी, फायबर किंवा त्याचे जे ज्वेलरी आहे, जसं जसं काम आहे मुकुट्यावर त्यानुसार त्याची किंमत आहे. जर तुम्हाला किंमत फाइंड आउट करायची असेल तर मी दादांचा नंबर देणार आहे स्क्रीनवर. तर तुम्ही दादांना एक मेसेज करू शकता स्क्रीनशॉट घेऊन, आणि ते तुम्हाला प्रत्येक मुकुटाची किंमत सांगतील. तर तुम्ही तेवढं करा की तुम्हाला पूर्ण डिटेल्स मिळतील. तर आता आपण नेक्स्ट मुकुटा जो बघतो आहे हा कुठला आहे? हा कोळी पॅटर्न बघू शकता. हा कोळी पॅटर्न आहे, खूप सुंदर वाटतो हा सुद्धा. ह्याला एक कोळी लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण हा पॅटर्न बघितला होता, कोळी पॅटर्न बघितला होता. आता कोळी पॅटर्न नंतर आपण हा 3 बिंदीचा पॅटर्न आहे आपल्याकडे, जो पीओपी मध्ये आहे. त्याच्यामध्ये हे 2 आहेत, ज्याच्यामध्ये हे सेम फेस आहेत, फक्त डोळ्यांमध्ये फरक आहे. ह्याच्यामध्ये हे चिटकवलेले लेन्स आहेत आणि ह्याच्यामध्ये हा कागदी डोळे आहेत. ओके, तर हे कागदी असतात. ह्याला पाणी वगैरे लागलं तर हे खराब होतात का? नाही होत, खराब नाही होत. ओके, तसे हे लेन्स बसवलेले आहे. तर हे 3 बिंदी मुखवटे आहे. हे कुठल्या साईडला जास्त वापरले जातात? हे जसं सूट होईल म्हणजे 2.5 फूट 3 फुटासाठी हे गौरीचे मुकुट हे सूट होऊन जातात. ओके, पण हे जास्त करून आय गेस वाई, सातारा त्या साईडला वापरले गेलेले मुकुट आहे. म्हणजे ज्यांनी बनवले असे ज्या पद्धतीने त्या पद्धतीचे मुकुट. बरोबर, कारण हे जे आहेत ना सोलापूर, कोल्हापूर, वाई, हे सर्वांचे एक प्रत्येकाचे पारंपरिक मुखवटे आहेत जे त्या त्या ठिकाणाप्रमाणे ते घेतात. त्यानंतर आता आपण दुसरा काय पाहतोय?
दुसरा जो आहे आपल्याकडे अमरावती पॅटर्न मध्येच आहे, जो जी टोन आहे ही पूर्ण पिंक टोन मध्ये केलेली आहे. बरोबर. आणि त्याला ग्लॉसी केलेला आहे आपण. तर हा पण अमरावती आहे, पण हा काय पीओपी आहे? पीओपीच आहे. पीओपीच आहे बघू शकता. ह्याला हा पिंक टोन दिलेला आहे. ह्याच्यात पण आखणी केलेली आहे. आपण कानातले तसं नाकातले घालण्यासाठी ऍडजस्टमेंट दिलेली आहे आणि डोळ्याला आखणी केलेली आहे बघू शकतात. खूप सुंदर वाटतोय हा पण. आणि ह्या मुकुटांमध्ये मिनिमम किती साईजेस येतात, जसं की छोटे मोठे? आपले 3 साईज मध्ये, एक छोटे मोठे आणि मीडियम प्लस अजून एक मोठा आहे, म्हणजे 4 साईजेस येतात ना आपल्याकडे. ठीक आहे. तर बघू शकता ह्या प्रत्येक मुकुटांमध्ये तुम्हाला एक 4 साईजेस मिळतात. म्हणजे जसं गौरीची बॉडी असते त्याच्या हिशोबाने जो चेहरा त्याला सूट करेल तसा आपण त्याला चेहरा सजेस्ट करतो. तर आता दुसरा आपण काय दाखवतोय? दुसरा आपण जो 300 वाला मगाशी मुकुट बघितला, त्या 300 वाल्या मुकुटमध्ये आपण तो एक ओरिजिनल मुकुट बघितला 300 वाला मध्ये, ज्याच्यामध्ये लेन्सचं वर्क केलेलं होतं. बरोबर. सेम तसाच हा एक मुकुट आहे तो, त्याच्यामध्ये पण हे आता चिटकवलेले आहेत. सेम फिनिशिंग मध्ये आहे, फक्त डोळ्यांमध्ये फरक केलेला आहे. पण लेन्सेस लावल्यामुळे बराचसा फरक पडतो ह्या चेहऱ्यांमध्ये. तुम्ही बघू शकता. जशी आता ही जी गौरीचा मुखवटा आहे आणि हा जो मुखवटा आपण बघतोय हा बघा, हा पण 300 रुपयाला मुखवटा होता. त्याचबरोबर हा जर मुखवटा तुम्ही कम्पेअर केला तर तुम्हाला डिफरन्स दिसेल, बऱ्यापैकी डिफरन्स येतो. त्यानंतर ह्यातलाच आपण एक दुसरा बघितला तो आखणीवाला मुखवटा पहिला होता, जो आहे कोरलेल्या डोळ्यांचा. तर ह्यामध्ये सुद्धा बघू शकतात बऱ्यापैकी डिफरन्स आपल्याला दिसतो ह्या मुखवट्यांमध्ये. त्यामुळे आपल्याला जसं साजेसा आणि सुंदर दिसेल तो मुखवटा तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकतात. कारण ऑनलाईन पेक्षा ना जास्त जेव्हा तुम्ही इथे येतात ना तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळते. कारण तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दुकानाचा एक व्ह्यू दाखवतो दादाचा. तर प्रत्येक साईडला ना तुम्हाला मुखवट्यांचे वेगळे वेगळे चेहरे पाहायला मिळणार आहे आणि खूप अट्रॅक्टिव्ह आणि मस्त अशी चेहरे यंदा ते घेऊन आलेले आपल्या सर्वांसाठी. त्याच्यानंतर जो आपल्याकडे आहे हा एक अंबाडा मुकुट आहे. ओके. ज्याला कोणाला अंबाडा जो आवडत असेल तर त्याने अंबाडा मुकुट आहे. ओके. ह्याला असा हा अंबाडा दिलेला आहे, पण ह्याचा फेस पण वेगळा आहे. हो, फेस पण वेगळा आहे. खूप छान वाटतं. असं नॅचरल फेस आहे एखादा. ते व्हाईट टोन मध्ये जातो हा. बरोबर. त्याच्यानंतर आपण आता हे जे सगळे जे मुकुट बघितलेले आहेत, आता हे सगळे आपण पीओपी बघितलेले आहेत. आता आपल्याकडे फायबरचे मुकुटे पण आहेत, ते पण मी तुम्हाला आता दाखवतो. आता आपण जे बघितलेले होते 3 बिंदी वगैरे, आता आपल्याकडे हा जो चेहरा आहे हा मोठा चेहरा आहे. या मोठ्या चेहऱ्यामध्ये पण आपल्याकडे 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये हे कागदी डोळे आहेत आणि ह्याच्यामध्ये पण लेन्सचा प्रकार केलेला आहे. हे पण खूप सुंदर दिसतात. त्यामुळे ह्यांचा एक फेसचा जो आकार आहे तो बघू शकतात, लांबट आहे. त्यामुळे यांचा जो रूप आलेला आहे ते एक वेगळं डिफरंट दिसतं. आणि ह्यांचे डोळे खूप छान आहे, असे मस्त मोठे दाखवले आहेत बघू शकतात. हे किरीटवाले मुकुट आहे. किरीट म्हणजे काय नक्की? हे वरती जे आपण जे लावलेलं आहे. ओके. म्हणजे जे आपण प्रभावळ म्हणतो त्याला ते दुसऱ्या शब्दात आपण किरीट म्हणतो. तर हे बघू असे. हे कुठच्या साईडचे आहेत? हे सातारा साईडचे आहेत. ह्याच्यामध्ये अजून आहेत आपल्याकडे. हा बघू शकतात. पण ह्यामध्ये हा मॅट फिनिश आहे ना? हो, मॅट फिनिशिंग बघ. आणि चेहऱ्याचे भाव सुद्धा खूप वेगळे आहेत. आणि ह्यामध्ये पण बघू शकतो नाकात नथ घालायला आहे, कानाला सुद्धा तुम्हाला होल करून दिले जातील. हो, त्याला तुम्ही टॉप घालू शकता. बरोबर. त्याच्यामध्ये अजून एक चेहरा आहे. ह्याच्यामध्ये पण आपले जे आहेत ह्याच्यामध्ये हा जो आहे हा ग्लॉसी मध्ये आहे आणि हा पिंक टोन मध्ये. ह्याच्यामध्ये अजून एक चेहरा आहे की जो आपल्याकडे व्हाईट टोन मध्ये पण आहे. ओके. म्हणजे प्रत्येकामध्ये व्हाईट टोन आणि पिंक टोन हे बघायला मिळतो. स्किन टोन मध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे आपल्याकडे तब्बल किती चेहरे आहेत? 30 ते 35-40 प्रकारचे चेहरे आहेत. ओके. म्हणजे बघू शकतात भरपूर व्हरायटी आहे. 40 प्रकारचे मुखवटे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. आणि एवढी व्हरायटी पाहता पाहता तुम्हाला त्यातला एक मुखवटा सिलेक्ट करायचा म्हटलं बराच मोठा प्रश्न आहे. तर हा आपण पाहतोय आहे ऐश्वर्या मुकुट. स्माइलमुळे हिला ऐश्वर्या असं हा नाव दिलेलं आहे. पण खूप छान वाटते बघू शकतात. म्हणजे ह्याला तुम्ही जर वेगवेगळे अलंकार घातलात तर खूप सुंदर दिसणार आहे. ह्याचा स्किन टोन पण छान आहे. पाठी ह्याला बघू शकतात असं छोटा आंबाडा दिलेला आहे, असं वेणी घातलेली आहे. आणि ह्याचा एक लुक खूप छान आणि डिसेंट वाटतोय बघू शकतात. आता आपल्याकडे आहेत ना विदर्भ पट्ट्यामध्ये जिथे 2 गौराया घेतात, 2 गौरायावरती बरोबर बाळ असतात, तर आपल्याकडे हे बाळ आहे गौरीचे बाळ. त्याच्याकडे आपली जी साईज आहे, साईज मध्ये पण आपल्या त्याच्यामध्ये डोळ्यांमध्ये पण लेन्स वर्क केलेले बाळ आहे. आता ही छोटी साईज आहे, ही पीओपी मध्ये. त्याच्यानंतर ही ज्या लेन्सचा प्रकार केलेला आहे बाळांमध्ये, त्यांच्या डोळ्यांमध्ये तो जिवंतपणा आणि बोलकेपणा आणले. बरोबर. ह्यात बघू शकतो हे जे लेन्स लावले त्यावर खूप छान असा जिवंतपणा येतो यांच्यामध्ये. असे वाटतात ही रिअल बाळ आहेत. आणि त्यांना फेसचा लुक सुद्धा तशाच प्रकारे दिलेला आहे. आणि ह्यांची बॉडी पण येते ना? हो, गौरी बाळांची पण आपल्याकडे अंग अवेलेबल आहे. ओके. आता हे त्याचं पीओपी मध्ये हे एक अजून एक आहे गौरीची बाळ. ही 2
आणि हे फायबर मध्ये. ओके, ही फायबर फायबर मध्ये, हे दोन भाग फायबर मध्ये. ओके, आणि हे पीओपी मधले आहेत ना. तर हे चेहरे बघू शकतात, हे पीओपी मधले आहेत आणि हे फायबर मधले. आपण जे बघितले पीओपीचे बघितले. आता हे अमरावती पॅटर्न मध्ये हे फायबरचा जो मुकुट आहे हा आपला मास्टर पीस आहे, ज्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पण ह्या पीस मध्ये पण आपल्या ह्या चेहऱ्यामध्ये पण अजून 2-3 व्हरायटी आहेत, ज्याचे हे डोळे कोरलेले आहेत. ते कोरलेल्याला हे जे वर्क केलेलं आहे सिलिकॉनचं आणि जो ब्लॅकरचं जे वर्क केलेलं आहे, त्यामुळे त्या मुकुटानं नाव पडलं लेन्सचं मुकुट बोलतो आपण, जो ओरिजिनल पीस. त्याच्यानंतर हा ह्याला एक असं छान जिवंत रूप पण जिवंत म्हणजे ते बोलके डोळे होऊन जातात. बरोबर. आता हा जो आहे हा पण अमरावती पॅटर्नचाच आहे. ही जी त्याची कॉपी आहे मास्टर पीसची, त्याच्यामध्ये हे चिटकवलेले डोळे आहेत, हे तुम्ही बघू शकता. बरोबर. तर ह्यामध्ये आणि ह्यामध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकतात. तर तुम्ही हाच प्रिफर कराल. आणि हे जो आहे हा तिसरा जो आहे आपला, हा जो हे डोळे ह्याला सेम मुकुट आहे, फक्त हे चिटकवलेले लेन्सचा प्रकार मध्ये हा प्रिंटेड डोळे आहेत. ओके, तर हे पण छान वाटतात. आणि अजून एक आपल्याकडे आहे जो अमरावती पॅटर्न मध्ये, ज्याला इथे मागे असा मोठा आंबाडा आहे. ओके, तो पण फायबरच आहे. पण हा पण खूप छान वाटतो. अगदी महाराष्ट्रीयन लेडीचा जो फेस आहे ना, तो ह्यात आपल्याला पाहायला मिळतो. अगदी पुणेरी लुक दिलेला आहे बघू शकता याला, आंबाड्याला सुद्धा छान. हा मस्त आहे, मला हा जाम आवडला. ह्याच्या जे केसाचे वेवी लुक आहे तो पण खूप छान आहे. त्याचबरोबर इथे हा पण बघू शकतो, हा पण खूप सुंदर दिसतोय. आणि ह्यांची काय स्टार्टिंग रेंज असणार आहे फायबर मध्ये? आपल्याकडे 1000 पासून स्टार्टिंग आहे फायबर रेंजची. आता त्याच्यामध्ये आपल्याकडे हे छोटे मुकुटे पण आहे जे अमरावती पॅटर्न मध्ये, जे तुम्ही बघू शकता. ही छोटी साईज आहे. ओके, हे पण सर्व फायबर मध्ये? हो हो, फायबर मध्ये. त्याच्यामध्ये पण हा जो आहे ते कागद होय आणि हे चिटकवलेले लेन्सचा प्रकार आहे. ओके, म्हणजे हे लेन्सचे प्रकार आपल्याला प्रत्येक मुकुटामध्ये पाहायला मिळणार आहे. जवळ आपण प्रयत्न केलेलाच आहे तो. ओके, आणि मला एक सांग दादा, आता जसं की तू इथे म्हणाला कागदी डोळे आहेत काहींना लेन्स आहे, जर कोणाला असे पेंटेड डोळे हवे असतील तर असं काही ऑप्शन आहे का आपल्याकडे? पेंटेड डोळे आहे, पण ते सातारा आणि कोल्हापुरीमध्ये आपण केलेले आहे. ओके, फायबर मध्ये हे बघू शकतो. तर हे सुद्धा ऑप्शन आहे, खूप छान वाटतंय बघू शकतो. आणि एक मला विचारायचं आहे, आता समजा थोड्या दिवसांनी इथे काही डोळ्यांना किंवा कुठे मुकुटाला स्क्रॅच आला तर हे आपण परत रिपेंट करू शकतो? नाही होऊ शकत. ओके, रिपेंट होत नाही. म्हणजे एकदा तुम्ही घेतला त्याला काय झालं तर तो तुम्हाला विसर्जन करून पुन्हा नवीन घ्यावा लागेल. तर तू काय सजेस्ट करशील, लोकांनी पीओपी घ्यावा की फायबर घ्यावा? पीओपी घ्यावा. पीओपी जसं आपलं पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतं, पण हे फायबर हे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. त्यामुळे काय होतं की जास्त मुकुटे हे पीओपीचे अट्रॅक्टिव्ह असतात, पीओपी दिसायला पण सुंदर असते. त्यामुळे लोक जास्त करून पीओपीचे मुकुटे प्रिफर करतात. ओके, आणि दुसरं तू म्हणाला की रिपेंट होत नाही, काय कारण असेल त्याच्या मागचं? रिपेंटचं कारण असं आहे की जेव्हा आपण एखादा मुकुट रिपेंट करायला घेतला तर, कारण का आता हा जो मूळ चेहरा जो दिसतो, हा मूळ चेहरा त्याचा मग स्वरूप येत नाही, कारण का आपण तो चेहरा घासावा लागतो. घासल्यानंतर मग त्याचं हे स्ट्रक्चर कमी होतं किंवा चेहरा पूर्ण कमी होऊन जातो. बरोबर, ते प्रिंट पण होणार नाही व्यवस्थित. त्यामुळे तो रिप्रिंट होत नाही तो चेहरा. ओके, आणि मग परत त्याचे भाव सुद्धा बदलतात. जसं आता हा अमरावती चेहरा आहे, ह्याला घासल्यानंतर इथे ही जी खळी आहे ही जाऊ शकते, किंवा हे इकडचे जे चिक्सचा पोर्शन आहे हा जाऊ शकतो. सगळं चेंजेस होतो. तर ते चेंजेस. आणि जनरली गौरी म्हटलं तर प्रत्येक जण एक 3 वर्षानंतर तो विसर्जन करून नवीन मुकुटा घेतो. तर ते ऑप्शन जास्त प्रिफर्ड आहे की तुम्ही प्रत्येक 3 वर्षानंतर एक मुकुटा चेंज करा, म्हणजे तुम्हाला एक वेगळा चेहरा घेता येईल. आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन मार्केटमध्ये येत असतं, तर ते सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळतं त्याच्या. तर आता आपण इथे फायबरचे मुकुटे पाहिले. आता आपण गौरीची जे धड आहे किंवा अंग आहे ते पाहणार आहे तिथे. तर ह्यामध्ये आता काय काय ऑप्शन्स आहेत दादा? आपल्याकडे ऑप्शन आहे, त्याचा कापडी अंग आहे. कापडी अंगामध्ये पण आपल्याकडे 3 साईज आहेत, एक छोटी, मोठी आणि मीडियम, अशा 3 साईज आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे आता पीओपीचे अंग आहे. पीओपी मध्ये पण आपल्याकडे 3-4 साईज आहेत. त्याच्यानंतर फायबरचे आहेत. फायबरचे पण हाफ अंग आहे आपल्याकडे, जे स्टँड वरती बसवलं जातं. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे 3 साईज आहेत. त्याच्यानंतर गौरीचे जे आपले पूर्ण अंग आहेत असे, जे पाय सेट बोलतो आपण त्याला फायबर मध्ये, जे असे. हा 3 पीस सेट आहे ना? हो, 3 पीस सेट आहे. याच्यामध्ये हात वेगळे होणार, हे हात असे वेगळे होतात. त्याच्यानंतर हे झालेले हे फायबरचे अंग, जे आपल्या हाईटनुसार डिपेंड असतात. 2 फूट, 2.5 फूट, 3 फूट, 3.5 फूट, 4 फूट. आणि शिवाय आपण कस्टमाइज पण करून देतो. बघा, ही कस्टमाइज केलेली गवर आहे. ओके, ही पूर्ण कस्टमाइज आहे ना? म्हणजे हे पूर्ण अखंड गवर बोलतो त्याला. ओके, काहीच सेपरेट होत नाही. म्हणजे त्याचा चेहरा अटॅच आहे, हे हात वगैरे सगळं. ओके, म्हणजे ही तुम्हाला फोल्डेबल नाहीये, ही पूर्ण अशीची अशीच आपल्याला एका साईडला ठेवावी लागते. जसं आता हे आपण आपलं काम झालं साईडला फोल्ड करून ठेवून देऊ शकतो. ह्यामध्ये तो ऑप्शन तुम्हाला मिळत नाही. तुम्ही घेतली ही गवर, तुम्हाला तशीच कपाटामध्ये ठेवायची आहे तिला, आणि दरवर्षी बाहेर काढून मग तिला सजवून तुम्ही पूजा अर्चना करू शकतात. काही आहे ते स्क्रू मध्ये पण आहे, जे आपण स्क्रू मध्ये जे आहे
ही स्क्रू मध्ये गवर आहे. ओके. ज्याचे हे हाताचे पंजे वगैरे तुम्ही हे स्क्रू बेसेस जातात. ओके. ज्याला तुम्ही इथे काचेच्या बांगड्या वगैरे घालू शकता. ओके, म्हणजे हे हात निघतात. हो, हाताचा पंजा निघतो आपला. हाताचा जो इकडचा जो खांद्याचा भाग आहे तो पण स्क्रू वरती आहे. ओके. कमरेचा भाग आहे तो पण स्क्रू वरती. ओके. स्क्रू वाली गौरी आहे. आणि मुकोट आपण पाहिजे तो बसवू शकतो. मुकोटा पण आपण चेंज करू शकतो. ओके. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे तसं की तुम्हाला जर अखंड साईड पाहिजे नसेल स्क्रू मध्ये, म्हणजे फक्त चेहरा त्याला अटॅच पाहिजे नसेल, ते पण आपण करून देऊ शकतो. ओके. तर बघू शकता हे असे ऑप्शन्स आपल्याकडे आहे. तर आता इथे आपण ज्या बॉड्या बघतोय, जशी की आता ही फुल बॉडी आहे, पण ह्याचं हे सगळं डिसमेंटल करण्यासारखं आहे. ती पूर्ण बॉडी आपण पाहिली जी त्याच्यात डिसमेंटलचं ऑप्शन नाही आहे. त्यानंतर इथे आपण हे जे बघतोय हे हाफ बॉडी आहे ना. आता ह्याच्यामध्ये हे काय आहे, पीओपी की फायबर? ओके. आणि ह्यातले पीओपी. ओके. हा जो आहे हा पीओपी ऑप्शन आहे, हा फायबर ऑप्शन आहे. आता ह्याच्यामध्ये पण किती साईजेस आहेत? आता हे जे फायबरचे जे हा पंग आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडे 3 साईज येतात. हे पीओपी मध्ये आहेत, हे 4 साईज आहेत. ओके. पीओपी मध्ये 4 साईजेस मिळणार आपल्याला आणि ह्याच्यामध्ये 3 साईजेस मिळणार. ह्याच्यामध्ये स्मॉल, मीडियम आणि लार्ज असे 3 साईजेस. तसंच आता फायबर मध्ये जसं हे आहेत तसेच सेम साईजेस पीओपी मध्ये आहेत का? पीओपी मध्ये आहे, पण कसं पीओपी म्हणजे माती गेलेली असते, ओके. मातीचं मटेरियल असतं. फायबर मध्ये फॅब्रिक मटेरियल गेलेलं असतं. करेक्ट. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये फॅब्रिक मटेरियल मध्ये म्हणजे फायबर साईज मध्ये आपलं फक्त 3च साईज करतात. ह्याच्यापेक्षा एक येते ती जम्बो साईज आहे. जम्बो साईज येते, म्हणजे ज्यांना अगदी मोठी गौरी मोठी बसवायची आहे बसवायची तर त्यासाठी ती साईज येते. त्यानंतर इथे बघू शकता ह्याला हे असं फॅब्रिकचा ब्लाऊज येणार आहे, प्लस हात पूर्ण डिसमेंटल होणार आहेत ह्याचे. म्हणजे इकडनं तुम्ही कसं आहे ना बांगड्या वगैरे घालू शकतात, बाजूबंद तोडे जे काही घालायचे ते तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकतात. त्यानंतर इथे ही जे आता गवर तुम्ही बघू शकता छानपैकी नटवून सजवून ठेवलेले आहे, ज्वेलरी घातलेली आहे ह्याला. तर किती सुंदर आणि रेखीव दिसतात आहे. प्रत्येकाचा चेहरा अगदी खुलून उठावदार आहे. आता हे काय आहे? हे काळोबाईचे आहे. ओके. म्हणजे ह्याला हे चेहरा फक्त आपला चेहरा, आपण अर्धा जो चेहरा असतो तो त्याला आपण लावू शकतो. ओके. म्हणजे मुखोटा वगैरे जे असतात ते लावू शकतो. म्हणजे असं कोल्हापूरच्या आईचा मुकुट आहे, तुळजापूरच्या आईचा मुकुट आहे, एकवीर आईचा मुकुट आहे, आपण त्याला तो ओके तसे ते मुकुट लावण्यासाठी हे असं ऑप्शन दिलं. पण आता ही पण फुल बॉडी आहे का? फुल. ओके. हे जे आता काळूबाळी वगैरे जे बसवतात त्यांच्यासाठी हे ऑप्शन आणलेलं आहे, कारण त्यांना असे ज्या गौऱ्या असतात ते नाही चालत, त्यांना अशा प्रकारे फुल बॉडी लागतात आणि मग ते त्यांना चेहरे लावतात, मग पूर्ण केस वगैरे लावून ते सजवतात. आता ही जी आहे ही बसलेली आहे, तर आता ही फोल्डिंग आहे का? पण ही फोल्डिंग आहे, जी स्क्रू मध्ये जाते आपली. ओके. आपल्या हे हात वगैरे आहेत, ते हात वगैरे आपण ओके एकदा दाखवू शकतो का दादा? ते बघू शकतो अशा प्रकारे हा पूर्ण हात आहे ना निघतो. म्हणजे बघू शकता हे जे आपल्याला हे बांगड्या घालायचे असतात ना त्यासाठी एक प्रॉपर आपल्याला जागा मिळते. हे बघू शकता अशा प्रकारे हा स्क्रू आहे, हा यांनी फिट करायचा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकतात गौरीला असं आपण छान पदर दिलेला आहे डोक्यावर. ही नेसवली आपण. ओके. साडी जी आहे नेसवली आणि ही अशी पूर्ण आपण बसू शकतो ना पाय फोल्ड वगैरे करून. त्यानंतर इथे ही एक आहे, ही किती फुटाची आहे? ही 2.5 फुटाची आहे. ही पण पूर्ण डिसमेंटल वालीच आहे ना? बघू शकतात. ही आता आपण ह्याला कोळी पॅटर्न मध्ये नेसवलंय बघू शकतात. त्यानंतर ही पण बघू शकता, तिला केस लावलेले आहेत, तर हे पण छान वाटते आहे. त्यानंतर ही बाळांचे अंग आहेत आणि त्याचबरोबर त्यांना स्टँड दिलेले आहे. तसंच बाळांची सुद्धा पूर्ण अंगाचं फुल स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला मिळते. तर आता हे कापडीमध्ये आपण स्टँड मध्ये ठेवू शकतो, जे त्यांच्या कपड्यासहित येते. ओके. हे अशा प्रकारे आपल्याला स्टँड मध्ये ठेवायचे आणि ह्याच्यावर ते बाळांचे आपण फेस लावू शकतो. हे बाळांची फायबरचं अंग आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये मुलीचं आणि मुलाचं असं सेपरेट मिळणार आहे आपल्याला. तसे हे बघू शकतात, हे अशा पूर्ण स्ट्रक्चर आहे. म्हणजे म्हणू शकतात गौरीचं जे धड आहे ते आहे, त्याच्यामध्ये पण साईजेस आहेत बघू शकतात. त्यानंतर इथे आपण बघतोय हे कापडी अंग आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा साईजेस आहे. हे पूर्ण विथ हात येणार ना? हे विथ हात येणार. ओके. तसं आता हे बघू शकतात, हे सेपरेट हात आहे, तर हे सेपरेट हात आहे. तर स्ट्रेट सुद्धा आहे, फोल्डिंग सुद्धा आहे. ओके. देता घेता जो पॅटर्न आहे हे बघू शकतात. म्हणजे एक आशीर्वाद देतोय आणि एक घेतोय असं. तरी ह्यांची काय स्टार्टिंग रेंज आहे? हे 300 पासून स्टार्ट होतात. तर असे हे ऑप्शन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे फॅब्रिक मध्ये. आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व पॅटर्न्स मध्ये आता दादाने इथे आहे ना गौरी सजवून ठेवले आहे.
तर इथे बघू शकता तुळजाभवानीची सुद्धा सुरेख अशी मूर्ती आहे. त्याचबरोबर तुम्हाला गोंधळ्यांचा सुद्धा सेट मिळणार आहे. तर प्रत्येक गोंधळी बघू शकता तो वेगळा दाखवलेला आहे. तर हा तुम्ही पूर्ण सेट म्हणून सुद्धा घेऊ शकतात, किंवा जर तुम्हाला नुसता गोंधळी सेट घ्यायचा आहे किंवा देवीच घ्यायची आहे तर हे ऑप्शन सुद्धा आपल्याकडे आहे. तर सेट प्रमाणे यांची कॉस्ट असणार आहेत. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे दादा किती साईजेस आहेत? साईजेस ही साईज आहे आपल्याकडे जी गोंधळीची जी आहे ती. आपल्याकडे वारकरी जे आहे, वारकरीमध्ये आपल्याकडे 3 टाईप आहे. एक वारकरी जे आहे ते दिंडी वारकरी आहे, दुसरे आहेत ते भव्य वारकरी आहेत, आणि एक बसलेले वारकरी आहेत. अशा 3 टाईपमध्ये आपल्याकडे वारकरी आहेत. किंवा आपल्याकडे शिवाजी महाराजांचे मावळे पण आहेत, आपल्याकडे मूर्षक पण आहेत जे वाद्यवाले आहेत, ते छोटे आणि मोठे 2 साईजमध्ये. बरोबर. आपल्याकडे वासुदेव पण आहे, म्हणजे आणि बैल वगैरे, नाग वगैरे, आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्यांची काय स्टार्टिंग रेंज येतं आपल्याला? स्टार्टिंग रेंज आहे ते खेळण्याची जी आहे ते 50 रुपयापासून स्टार्टिंग आहे. ओके. तर आता आपण तुम्हाला हा सेट दाखवलाय, त्याचप्रमाणे दुसरे सेट सुद्धा आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा छान छान अशा गोष्टी पाहता येतील. आता आपल्याकडे जे डेकोरेशनसाठी लागणार ते पूर्ण साहित्य आपल्याकडे अवेलेबल आहे. जसा हा वासुदेव आहे, तुम्ही वासुदेवाचं काम बघू शकता कसं एकदम रेखीव केलेलं आहे. खूप छान आहे, मस्त वाटतं बघू शकतात. आणि हे आपण गौरीच्या आजूबाजूला ठेवू शकतो डेकोरेशन म्हणून, चलचित्र म्हणून यांचा उपयोग केला जातो. बरोबर. तसं इथे वरती बघू शकतात हा वारकऱ्यांचा पूर्ण सेट आहे पूर्ण. त्याच्यामध्ये 2 बायका आहेत ज्या पोटली घेऊन आहे, कोणी तुळस घेऊन आहे. बरोबर. ही गोष्ट, ही पोटली घेऊन आहे, त्याचबरोबर पाठी बघू शकतात तुळस घेऊन आहे. त्यानंतर हे वारकरी आहेत, काही ढोल वाजवत आहेत, कोणी विणा वाजवत आहे, तर कोणी टाळ वाजवतो आहे. तर असा हा पूर्ण सेट येणार आहे. किती आहेत त्याच्यामध्ये सेटमध्ये? सेटमध्ये आपले येतात 7 कॅरेक्टर येतात. 7 कॅरेक्टर येतात. त्यानंतर हा गोंधळी सेट आहे. गोंधळीचे पण आपल्याकडे 6 कॅरेक्टर येतात. 6 कॅरेक्टर येतात. आणि ह्यांची रेंज, आपली जी रेंज आहे जी चलचित्रानुसार आहे. म्हणजे आता काही छोटे चलचित्र आहे ज्याची 40 रुपयापासून स्टार्टिंग बघू शकतो. जसं की आता हे छोटे आहेत मावळे, ह्यांचे 40 रुपयापासून सुरुवात आहे. त्यानंतर हा जो आहे हा पूर्ण सेट आहे ना, भातुकली सेट आहे, जो आपण गौरीच्या पुढ्यात ठेवू शकतो. म्हणजे बाळांच्या पुढ्यात वगैरे जनरली हा ठेवला जातो. हे काय आहे? पाट आहे, चौरंग आहे, त्यानंतर हे हंड आहे, त्यानंतर पीठ दळायचं जे असतं ते आहे, चूल आहे, हे उकळ मिळणार आहे आपल्याला, वरवंटा बाटा आहे बघू शकता. त्याच्यानंतर चूल आहे आपल्याकडे. तर बघू शकतात हे ऑप्शन सुद्धा आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर इथे बघू शकता हे छोटे उंदीर आहेत. ही जातं दळणारी बाई आहे जिला वरमाई पण बोललं जातं. बरोबर. परत तुळशीला घालणारी बाई आपल्याकडे, ही पण मस्त आहे, हे छान आहे. हे गाय वासरू आहे. जर कोणाला असं जंगलाची थीम वगैरे काही घरामध्ये असं थीम दाखवायचं असेल तर गाय वासरू गोट्याच्यासाठी मस्त आहे. हे बघू शकता गाय वासरूची आहे. त्यानंतर तुम्हाला हरतालिका पूजनसाठी हरतालिकेच्या मूर्त्या सुद्धा अशा छोट्या छोट्या मिळणार आहेत. तर ह्या सुद्धा खूप छान आहेत बघू शकतात. ह्यांची काय रेंज आहे? 40 रुपये. हे 40 रुपयाला, म्हणजे हे आपल्याला 2 घ्यावे लागतात आय गेस, राईट? हो. पूजेला. तर 40 रुपयाला 1 पडणार आहे आपल्याला. त्याचबरोबर नागपंचमीसाठी नागोबा सुद्धा आहे बघू शकतात. तसं हा छोटा आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला मोठा नागोबा सुद्धा मिळणार आहे, हा बघू शकतात. तर ह्याची काय किंमत आहे दादा? 300 रुपये. 300 रुपये. असे आपल्याकडे उंदराचे पण सेट आहेत. जसं हा छोटा आहे तसे हे मोठे सेट पण आहेत आपल्याकडे अवेलेबल आहेत. जे वाद्यांमध्ये जे आहेत त्याच्यामध्ये तबला वाजवणारे, तुतारी वाजवणारे, विणा वाजवणारे, हे पेटी वाजवणारे आहेत. ओके. असे मोठे आणि छोटे दोन्ही साईज मध्ये आपल्याला हे मिळणार आहे. हे आपण आपल्या डेकोरेशनच्या अवतीभोवती ठेवू शकतो. छान वाटतात ते ठेवले की. आपल्याकडे बैल असे बैलांची जोडी आहे, तसंच मोठे पण आहे बघू शकतात. घोडा आहे, बैलांची हे बघू शकतात. ही सगळ्यात मोठी पण जोडी आहे, ही छोटी आहे. तर ही थोडी मीडियम पण साईज आहे ना आपल्याकडे. हो. तर ह्याच्यामध्ये आणखी 3 साईज आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे ती आपण तुम्हाला आता ज्वेलरी सुद्धा दाखवणार आहे. तर बघू शकतात ही आहे ना फुल बॉडीची गवर आहे. आणि आता आपण हिला ब्लाऊज घालून घेतलाय, तसंच आपण खाली आहे ना ब्लाऊज पीस गुंडाळून घेतलेला आहे. तर आता आपण ह्यांना ना साडी ड्रेप करतो आहे. तर साडीला पहिली मिऱ्या काढून घेतलेल्या आहेत आपण. तर आता आपण ड्रेपला सुरुवात करतो. म्हणजे अगदी आहे ना आपण 5 मिनिटात गौरीला साडी नेसू शकतो, एवढं सोपं आहे बघू शकतात. अशा प्रकारे पहिली प्लेट्स काढून घेतलेल्या आहेत, त्याला हाफला पिन लावून घेतलेली आहे. आणि आपण इकडे नाडी बांधून घेणार आहे, म्हणजे साडी सुटणार नाही. तर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारेच गौरीला सजवायचं आहे. सेंटर आपण बरोबर बांधून घेतो आहे.
त्यानंतर आपण वरचा जो काठाचा पार्ट आहे तो पुढे आपण असा झुपका करून घेतो आहे आणि तोही बांधून घेतो आहे. तर दादा याला एक वेगळा लुक येणार आहे ना आपला. हात आपण कुठला लुक करतोय? वन साइड पदरवाला लुक करतो आहे. त्याला छान असं आपण हे राऊंड शेपचं वरती आपण एक काठाचा पार्ट देतो आहे याला. किती सुंदर वाटते बघू शकतो, कारण आता दोन्ही काठ आहे ना हे जे रिफ्लेक्ट होणार आहे आपल्या साडीवर. बघू शकतो पदर आपल्याला सेट करून घ्यायचा आहे पहिली. आता आपण पदर लावून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता आता जो काठ आहे वरचा तोही दिसतो आहे, खालचाही दिसतोय. आणि आपण आता पदर एका साईडला देणार आहे गौरीच्या हातामध्ये. तर अशा प्रकारे आता बघू शकतो आपण वन साइड पदर गौरीचा दिलेला आहे सेट करून. आता आपण याच्यावर ज्वेलरी घालणार आहे आणि गौरीचा छान असा मुकोटा लावणार आहे. तर आता आपण मुकोटा लावतो आहे. तर छान असा आपण मुकोटा घेतलेला आहे. अमरावती पॅटर्न आहे ना हा अमरावती पॅटर्नचा आहे. तर आपण सपोर्टला छान असा कार्डबोर्ड दिलेला आहे आणि त्यावर मग हा मुकोटा लावतोय, म्हणजे व्यवस्थित असा हा मुकोटा बसेल. आणि आपण आता मस्त अशी ज्वेलरी घेतलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे काय काय आपण ज्वेलरीमध्ये घेतलेलं आहे. तर दादा आपण काय काय घेतलंय ज्वेलरीमध्ये? ही लक्ष्मी हार आहे, 3 पदरी मोहनमाळ आहे, हा लक्ष्मी हार आहे पॅन्डल मधला, हा वरचा चोकर आहे, हे छोटं मंगळसूत्र, ही ठुशी आहे गादीवाली, तोडे आहेत, मोठं मंगळसूत्र आहे, नथ आहे, झुमके आहेत, बांगड्या आहे स्प्रिंगच्या, आणि कंबरपट्टा म्हणून आपण हे 11 पदरी हार लावणार आहे. त्याचबरोबर दादाकडे बरीचशी आणखी पण ज्वेलरी आहे इथे वरती तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही इथे दुकानात येऊ शकता आणि मस्त असं हे कलेक्शन पाहून ज्वेलरी सुद्धा गौरीसाठी इथेच खरेदी करू शकता. म्हणजे तुम्हाला सर्व आहे ना गोष्टी एकाच ठिकाणी मिळणार आहे. तर जसे दादाकडे ब्लाउजेस आहेत रेडीमेड, त्याबरोबर ज्वेलरी आहे, मुकुट आहे, परत गौरीचे अंग आहे, हाफ बॉडी आहे, फुल बॉडी आहे, असं सर्व तुम्हाला एकाच छताखाली खरेदी करता येणार आहे. अशा प्रकारे आता आपण वन साइडेड साडी आहे ना गौरीला छानपैकी नेसून घेतलेली आहे. आणि आता आपला टाइम आहे, आपण गौरीला जी ज्वेलरी दाखवली होती ते सर्व आता मी तुम्हाला घालून दाखवणार आहे. तर आता पहिला आपण जे घालणार आहे ते क्रिस्टलचं मंगळसूत्र, त्यामुळे हे खूप सुंदर वाटते आहे. हा राणी हार आहे ना, लक्ष्मी हार आहे. तर भरपूर असे आपण दागिने घालणार आहे गौरीला. आणि आता तुम्हाला सगळे दागिने घातल्यानंतर आम्ही दाखवणार आहे गौरी कशी दिसते, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल. अशा प्रकारे आपली गौरी सजून पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे आपल्याला विविध प्रकारचे मुखवटे, विविध प्रकारचे दागिने, विविध प्रकारचे अंग असं मिळण्याचं एक ठिकाण म्हणजे दिगंबरा आर्ट्स, लालबागमध्ये. तर आता आपण तुम्हाला ना गौरीचा क्लोजअप लुक दाखवतोय की आपण कशा प्रकारे या गौरीला नेसवलं आहे. तर बघू शकता केसांवर सुद्धा छान असं आपण ही ठुशी घातलेली आहे. त्यानंतर हा चंद्रकोरचा हार आहे, त्यानंतर इथे आपण नथ लावलेले आहे, त्यामुळे गौरीला एक वेगळा लुक आलेला आहे. त्यानंतर परत बघू शकता ठुशी घातली आपण इथे गळ्यात,
हा एक वेगळा नेकलेस घातलाय, मंगळसूत्र घातलंय, लक्ष्मीचा हार घातलाय, परत ही मोहन माळ घातली आहे आणि हे डिस्को मण्यांचं मंगळसूत्र आणि हा लक्ष्मी हार, तसंच हातामध्ये बांगड्या तोडे. आणि आता तुम्ही बघू शकता गौरी एवढी सुंदर दिसते की काय विचारू नका. तुम्हालाही जर असं वाटत असेल की तुमची गौरी सुद्धा एवढी सुंदर दिसली पाहिजे, देखणी दिसली पाहिजे आणि सुबक दिसली पाहिजे, तर तुम्ही नक्की दिगंबरा आर्ट्सला एकदा व्हिजिट करा. अशा प्रकारे आता पण आहे ना दिगंबरा आर्ट्सचं पूर्ण व्हिडिओ कव्हर केलेला आहे आणि इथे तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. तर इथे छान छान असे आपण तुम्हाला मुखोटे दाखवलेले आहेत. दादांकडे 40+ व्हरायटीमध्ये मुखोटे आहे, त्याचबरोबर गौरीला लागणारे अंग आहेत, ज्वेलरी आहे आणि सर्व काही तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे वन स्टॉप डेस्टिनेशन मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.